श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत आहात ना? मजेतच राहा, आनंदात राहा, आयुष्य आनंदात जगा, कारण की आयुष्य हे एकदाच मिळतं. आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे की मी देवपूजा कशी करते किंवा तुम्ही देवपूजा कशी केली पाहिजे आणि देवपूजा करताना कोणते मंत्राचा जप केला पाहिजे आणि देवपूजा झाल्यानंतर मी कोणते मंत्रस्तोत्र बोलते आणि ते मंत्रस्तोत्र मी का बोलते, त्याचा काय उपयोग होतो आपल्या रोजच्या आयुष्यात, त्यासाठी मी त्या गोष्टीचं महत्त्व तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याचबरोबर मी गुरुवारी माझी काय रुटीन असते, माझी काय सेवा असते, मी कोणत्या सेवा करते तेही तुम्हाला ह्या व्हिडिओत सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. गुरुवारी मी देवपूजा करते त्या टायमाला गुरुवारी मी पूर्ण म्हणजे माझं देवघर आहे, जिथं मी देव ठेवले ते माझं देवघर, ते देवघर मी पाण्यात थोडं गोमूत्र टाकून ओला कपडा करून पूर्ण स्वच्छ पुसून घेते. जे हार वगैरे आहेत साईडचे ते सुद्धा स्वच्छ पुसून घेते. त्यानंतर मी माझ्या देवघरामध्ये स्वास्तिक काढते कुंकवाचं. तुम्हीही तुमच्या देवघरामध्ये अजून स्वास्तिक काढलं नसेल तर आवर्जून काढा, कारण स्वास्तिकचं खूप महत्त्व आहे. स्वास्तिक खूप शुभ मानलं गेलेलं आहे आणि आपल्याला तर माहितीच आहे स्वास्तिक हे लक्ष्मीचं प्रतीक मानलं गेलेलं आहे. आपल्या लक्ष्मीची पण आपल्या घरावर कृपा राहू दे म्हणून आपल्या देवघरात स्वास्तिक आवर्जून काढा. आणि त्याचबरोबर आपल्या देवघरात जेव्हा स्वास्तिक असतं तेव्हा आपलं सौभाग्यही चांगलं राहतं, सौभाग्यालाही काही इजा होत नाही, आपलं सौभाग्य टिकून राहतं. म्हणून देवघरात जर तुम्ही अजून स्वास्तिक काढलं नसेल तर आवर्जून स्वास्तिक काढा. त्यानंतर मी माझे देव म्हणजे स्वच्छ करते. तर ते देव स्वच्छ कसे करते, एका टोपामध्ये पाणी घेते आणि रिकामा भांडं घेते. त्यामध्ये माझे पाणी घेऊन त्या पाण्यामध्ये पण मी थोडं गोमूत्र टाकते आणि तेव्हाच मी देवाला त्या पाण्याने अंघोळ घालते. त्या ताटामध्ये आमच्या याच्या मूर्ती आहेत, श्रीकृष्णाची मूर्ती असते किंवा माझ्या गाय वासराची मूर्ती आहे, परत अजून अन्नपूर्णाची मूर्ती आहे. तर ते तिथे ठेवून आपण जेव्हा गणपतीला अंघोळ घालतो जेव्हा त्यावेळी गणपतीला अंघोळ घालताना गणपतीला ओम गणपती नमः म्हणून पाणी व्हायचं आणि 3 वेळा तसं करायचं किंवा 11 वेळा तुम्हाला जसं जमेल तसं. आणि ते झाल्यानंतर सुक्या कपड्याने ती मूर्ती पुसायची आणि साईडला ठेवायची. आणि तुमचं देवघर साईडलाच असणार आहे, त्यामुळे तुम्ही दिवा लावून नंतरलाच देवपूजेला सुरुवात करा. माझं कसं वरती आहे तर मी वरती म्हणजे दिवा हे करून मग खाली देव स्वच्छ पाण्याने धुवून वरती ठेवत असते. तर तुम्ही जिथं देवपूजा करणार असेल, अंघोळ घालणार असेल देवाला, त्याआधी दिवा लावा, मग अंघोळ घाला देवांना. अशी एक मूर्ती घेऊन मूर्तीवर अभिषेक करता. तेव्हा तुम्ही मूर्ती स्वच्छ धुत असता तेव्हा अन्नपूर्णाची मूर्ती असेल तर ओम अन्नपूर्ण देवताय नमः असं म्हणून, म्हणजे ज्या ज्या मूर्ती आहेत, आता महादेवाची पिंड आहे, मग महादेवाच्या पिंडीवर मी स्वच्छ करत असताना मी म्हणत असते ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं म्हणत असते. मग ज्या मूर्ती आहेत त्या मूर्तींना तुम्ही जेव्हा अभिषेक घालता किंवा अंघोळ घालता त्या टायमाला त्या मूर्तीचं जप म्हणजे मंत्रांचा जप करा. गणपती बाप्पाला घालताना ओम गणपती नमः असं म्हणा, महादेवाच्या पिंडीला घालताना ओम नमः शिवाय असं म्हणा. मी अशी म्हणते, मी जे करते ते तुम्हाला सांगते. मग तुम्हाला केलं तर चांगलंच, तुमची इच्छा, तुम्हाला जसं जमेल तसं करा. मला जसं जमतं मी तशी करते. ज्या मूर्ती त्या मूर्तींवर जसा अभिषेक करताना तसा तो मंत्र जप करत असते मी. आणि ते स्वच्छ कपड्याने पुसते. पण स्वच्छ कपड्याने पुसताना एकच कपडा तुम्ही सर्व मूर्तींना लावू नका किंवा एकच तुम्ही ताटात तेच पाणी ठेवून परत दुसरं मूर्ती त्याच पाण्यात ठेवा, असं करू नका. त्यांनीही दोष लागणार आपल्याला. ज्यावेळी तुम्ही एक मूर्ती स्वच्छ करून घेतली, ती एका कपड्याने पुसून घेतली स्वच्छ आणि साईडला ठेवली, तर ते पाणी आहे ते तुम्हाला पाणी दुसऱ्या रिकाम्या भांड्यात ओतून घ्यायचं आहे. कारण तेच म्हणजे पाणी दुसऱ्या देवांचं पाणी तसंच ठेवायचं नाही आणि त्यातच ती दुसरी मूर्ती नवीन अंघोळ घालायची नाही, कारण त्याने तुम्हाला दोष लागणार, तुमच्या वास्तूला दोष लागणार, तुम्हाला दोष लागणार. त्यामुळे जे अभिषेकचं पाणी ते दुसऱ्या रिकाम्या भांड्यात ओतच जावा. असं करून प्रत्येक मूर्तीला अभिषेक घालायचा आहे, अंघोळ घालायचे आणि स्वच्छ कपड्याने पुसायचे. पण आता तुमच्याकडे एकच कपडा आहे तर एकाच ठिकाणी सर्व देवांना पुसू नका मूर्तींना. काय मला म्हणायचं, आता हा एखादा रुमाल आहे, म्हणजे तुम्ही देवाचा कपडा असेल तर तुम्ही ही गणपतीची मूर्ती ह्या कोपऱ्याने पुसली, तर अन्नपूर्णाची मूर्ती आहे तर इकडे ह्या बाजूने थोडी पुसा, म्हणजे आणि दुसरी बाळकृष्णाची मूर्ती आहे तर ह्या बाजूने पुसा, असं वेगवेगळ्या बाजूने पुसा. म्हणजे एकच ओला कपडा साईडला पूर्ण एका देवाला लावू नका, म्हणजे त्यानेही दोष लागेल, तुम्हाला तुमच्या वास्तूला दोष लागेल. किंवा तुम्हाला जमत असेल तर प्रत्येक देवासाठी एक छोटे कपडे बनवा आणि ते प्रत्येक त्या देवाला पुसायला करा, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. आणि नसेल तुम्हाला एवढे छोटे तर मग एकच तुम्ही मोठा कपडा घेणार असेल तर तोच मोठ्या कपड्याला साईडून थोडं बाजूने पुसून मूर्ती ठेवत जावा. आणि असं करा तुम्ही देवपूजा. आणि त्यानंतर तुमच्या देवघरात आमचे दिवा तुम्ही तर आधीच प्रज्वलित केलेला असेल, मग नंतर तुम्ही तुमच्या देवघरात मूर्त्या ठेवल्या की त्यांना हळदी कुंकू वाहा, फूल वगैरे असं फूल अर्पण करा, नैवेद्य दाखवा. आणि आपल्या देवघरात एक छोटा तांब्या भरलेला नक्की ठेवत जावा. ते छोट्या तांब्यात तुम्ही जेव्हा पाणी भरून ठेवता त्या पाण्यामध्ये देवी शक्ती येते असा माझा तर अनुभव आहे आणि माझी इच्छा, म्हणजे मला विश्वास आहे त्या गोष्टीवर. मग तो तांब्या आहे ना, मी काय करते, दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी उठते, अंघोळ करते, तेव्हा त्या तांब्यातलं पाणी मी माझ्या घरात शिंपडते
आणि दरवाजा खुलल्यानंतर जेव्हा मी पहिल्यांदा दरवाजा खोलते त्या टायमाला त्या तांब्यातलं पाणी आहे थोडं देवघरासमोर ठेवलं, तेच पाणी मी माझ्या चौकटीवर थोडं शिंपडते. कारण की रात्रभर आपला दरवाजा बंद असतो आणि बाहेर निगेटिव्हिटी खूप असते. रातची तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, रात्री निगेटिव्हिटी किंवा वाईट शक्तीचा खूप प्रभाव जास्त असतो. त्यामुळे ती वाईट शक्ती ही आपल्या दरवाजाच्या आसपास भोवती असते. आपला दरवाजा बंद असल्यामुळे ते त्यांना आपल्या घरात प्रवेश करता येत नाही. तिथं ती वाट बघत असते. त्यावेळी आपण सकाळी दरवाजा खोलतो तर ती वाईट शक्ती आपल्या घरात येऊ शकते. त्यामुळे तुम्ही देवघरामध्ये जेव्हा तो तांब्या भरून ठेवता, तो तांब्या तुम्ही उंबरठ्यावर असं शिंपडा ते पाणी जेव्हा पहिल्यांदा तुम्ही दरवाजा खोलता तेव्हा. आणि जमलं तर असं कपड्याने पुसून घ्या. पण मी माझं लाकडाचं उंबरठा मी असं पाणी शिंपडते. मी काही पुसून घेत नाही, पण असं पाणी शिंपडते पूर्ण चौकटीवर पाणी पडेल असं. आणि नंतरला जर उरलं असेल तर बाहेरनं पण असं दरवाजावर शिंपडते ते पाणी. हे मी करते देवपूजा झाल्यानंतर, देवपूजा करताना. आणि तुम्हाला तर सांगितलं, देवपूजा करताना आपण ज्या मूर्त्यांना अंघोळ घालतो त्या टायमाला त्या मूर्तींचा मंत्रजप करा. आणि नाहीतर तुम्ही श्री स्वामी समर्थ ही म्हटलं तर ही चालणार आहे. आणि देवपूजा झाल्यानंतर देवांना नैवेद्य दाखवून किंवा सकाळचं आपण एवढं लवकर नैवेद्य पण म्हणजे जेवण बनवत नाही, त्यामुळे मी साखर दाखवते आणि तांब्या भरून ठेवते, फूल वगैरे अर्पण करते. आणि त्यानंतर मी माझ्या देवघरामध्ये जे आहेत त्यांचं स्मरण करते. म्हणजे आता गणपती बाप्पांची ही मूर्ती आहे, तर मी गणपती बाप्पांचं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा अशी म्हणते. त्यानंतर गणपती बाप्पांचं स्मरण करते. ओम गणपती नमः किंवा महादेवाची माझ्याकडे पिंड आहे, महादेवाचा फोटो आहे, तर ओम नमः शिवाय. स्वामींचं आहे श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. सत्यनारायणचाही फोटो माझ्या मंदिरात आहे, तर मी श्री सत्यनारायण देवा. परत वैभवलक्ष्मी महालक्ष्मीचं आहे, तर मी जय वैभवलक्ष्मी माता, जय महालक्ष्मी माता. बाळूमामाचा फोटो आहे, जय बाळूमामाच्या नावानं चांग भलं असं मी म्हणत असते. किंवा माझे कुळस्वामी आहेत, माझ्या कुळस्वामी बिरोबा आहे, तर मी बिरोबा देवांचंही स्मरण करते. बिरोबाच्या नावानं चांग भलं म्हणून पाया पडते. बाळूमामाच्या नावानं चांग भलं म्हणून पाया पडते. मला मायका देवी आहे, मायका देवीच्या नावानं चांग भलं असं मी म्हणते. माझ्या देवघरात ज्या मूर्त्या त्यांचं मी नाम जप करते, पाया पडते. ओम अन्नपूर्ण देवताय नमः, गोमू माता किंवा ओम नमः भगवती वासुदेवाय नमः हे म्हणत असते. बाळगोपाळ कृष्णांना नमस्कार करते. त्या देवांची मी नावं घेते, नमस्कार करते. आणि ते झाल्यानंतर मी मोर्या मोर्या आम्ही बालकाने तुझीच सेवा करू काय जाणे, अन्याय माझे कोटानुकोटी मोरेश्वरा बा घालपोटी. म्हणजे गणपती बाप्पांना सांगते, गणपती बाप्पांचं तो हे बोलते. म्हणजे त्या ह्याच्यामध्ये सांगितलं आहे की माझ्याकडनं काय कोटे अन्याय झाले असेल ते तू तुझ्या पोटात घाल, मला क्षमा कर, असं ह्याचा अर्थ आहे. तो मी रोज बोलते. त्यांना कळत का होईना आपण दिवसभरात कुणाचं तर मन दुखवलं जातं, स्पष्ट बोलण्याने समोरचा दुखावला जातो. त्यामुळे अशा गोष्टी होत असतात. त्यामुळे काही आपल्याकडनं अन्याय झाला, कुणाला दुखावलं गेलं असेल तर आम्हाला क्षमा कर म्हणून गणपती बाप्पांना सांगत असते. त्यानंतर आपल्या गुरूंचं स्मरण करते. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. त्यानंतर मी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः एकदा बोलते. त्यानंतर एक श्लोकी विष्णू सहस्रनाम बोलते. एक श्लोकी विष्णू सहस्रनाम ओम नमोस्तवंताय सहस्रमृदय सहस्रपादादिशुरो भावे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारीने नमः असं एक श्लोकी विष्णू सहस्रनाम बोलते. आपल्याला पूर्ण विष्णू सहस्रनाम बोलायला एवढा वेळ नाही मिळत, त्यामुळे रोज मी एक श्लोकी विष्णू सहस्रनाम बोलते. ते बोलल्यानेही आपल्या आयुष्यात फरक पडणार आहे. विष्णू सहस्रनामही आपण म्हणजे आपल्याला आपल्या पापातनं मुक्तता मिळावी, आपल्या पापांचा नाश व्हावा ह्यासाठी विष्णू सहस्रनाम बोललं गेलं जातं. म्हणून मला पूर्ण वाचायला नाही जमत रोज, मग मी रोजच्या रोज एक श्लोकी विष्णू सहस्रनाम करते. तसेच मी एक श्लोकी गुरुचरित्र आहे ते पण बोलते. कारण की आपल्याला रोज गुरुचरित्राचं पठण करायला होत नाही किंवा 14वा आणि 18वा अध्यायही रोज पठण करायला होत नाही, तर मी एक श्लोकी दत्त गुरुचरित्राचं पठण करते, बोलते रोज. म्हणजे मंदिरासमोर माझी देवपूजा झाली की हे मंत्र हा जप मी बोलत असते देवासमोर उभी राहून. एक श्लोकी दत्त गुरुचरित्र. दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाठ पिठापुरी, त्यांचा दुसरा नृसिंह सरस्वती करंज कामादेवी तीर्थहिंडत पादला भिलवडीचे संगमात येतून मठ गांगणापुरी वसे वारीची तिनांचे श्रमा असं म्हणून पाया पडत असते. त्यानंतर गायत्री मंत्र एक वेळा म्हणते. ओम भूम भुव स्वः तस्य मितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो प्रचोदया. त्यानंतर गायत्री मंत्र का म्हणायचं ते तुम्हाला सांगते. गायत्री मंत्र रोज बोलल्याने तसं बोलायला एक माळ जप करायला पाहिजे, पण आपल्याला नाही होत, आपल्या बाकीच्याही सेवा असतात. तेव्हा मी एकदा का होईना रोज गायत्री मंत्राचा जप करते. गायत्री मंत्राचा जप केल्यामुळे आपलं मन शांत होतं, एकाग्रता वाढते. तसेच देवाचे आशीर्वाद आपल्याला लाभतात आणि आपल्या देवासंबंधीचे देवाविषयीचे आपले जे संबंध आहे ते दृढ होतात. सकारात्मक ऊर्जा असते, आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल होतात. म्हणून मी गायत्री मंत्र करते. त्यामुळेच करायचा असतो, तुम्हीही करा. त्यानंतर मी मृत्युंजय मंत्र करते.
ओम त्र्यंबके यजामही सुगंधित पुष्टी वर्धनम उर्वारुक्मी बंधनान मृत्युमुक्षी अममृतात. हे आहे मृत्युंजय मंत्र. मंत्र म्हटल्यामुळे ना सॉरी करायला होत नाही, पण मी रोज एकदा का होईना रोज माझा ह्या मंत्र मी बोलत असते देवघरासमोर उभी राहून. अकाली मृत्यू होत नाही किंवा भीती असते, मानसिक त्रास असतो तो कमी होतो, नाहीसं व्हायला मदत होते, मन शांत राहतं आणि आरोग्य आपल्या म्हणजे शरीरामध्ये काय व्याधी असेल, त्रास होत असेल तर तो त्रासही कमी होतो त्याने. म्हणून हा मृत्यू मंत्राचा जप करते. म्हणजे एकदा मी बोलते ह्या गोष्टी करते मी आणि त्यानंतर आपलं देवीचा जो मंत्र आहे 99 मंत्र तोही मी बोलते. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विचे नमः. अशाने आपली म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मी राहावी म्हणून हा मंत्र आहे. 99 मंत्र आपल्या म्हणजे लक्ष्मीसाठी तोही मी रोज एक वेळाच म्हणते. त्यानंतर मी वैभवलक्ष्मीचे व्रत करत होती. हे तर तुम्हाला माहिती, मी आधी व्हिडिओ पण टाकला, त्याचा अनुभवही तुमच्यासोबत शेअर केला आहे. तर वैभवलक्ष्मीच्या पुस्तकात वैभवलक्ष्मीचं मंत्र आहे तो मी बोलते. तो मी तेव्हापासून माझा पाठ आहे तो मी आज कंटिन्यू केला आहे. म्हणजे मी आता एवढे वर्ष तो मंत्र रोज देवघरासमोर उभी राहिली की तो मी बोलतच असते. असा आहे तो मंत्र. ओम रत्कांबुजवासिनी विलसनी चंडासु तेजस्विनी या रत्कार उदिंबर हरिसखी श्री मनोदिनी या रत्नाकर मंतना प्रकीर्त विष्णू सवगेहिनी सामा पातु मनोरमा भगवती लक्ष्मीच्या पद्मावती. तीच आणि त्याचा भावार्थ असा आहे की जिचे लाल कमळात वास्तव्याची शोभादायक आहे, जी प्रचंड तेजकिरणाने युक्त आहे, जी संपूर्णपणे लाल आहे, जी रक्तवस्त्रे परिधान करते, जी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे, जी मनाला आनंद देते, जी समुद्र मंथनात प्रकट झाल्याची स्वतः विष्णूची पत्नी अशी हे लक्ष्मीदेवी माझे रक्षण कर, असं त्या ओळीचा अर्थ आहे. तर तेव्हा मी रक्षण करत म्हणते तेव्हा टायमाला मी हे म्हणते, माझ्या माणसांचं माझ्या घराचं रक्षण कर, असं देवीला विनंती करत असते. आणि त्यानंतर मी तारक मंत्र ही रोज बोलते एक वेळा. सो हे सर्व मंत्र आहेत मी देवघरासमोर पूजा झाल्यानंतर मी सर्व बोलत असते रोज सकाळचं. आणि तारक मंत्र तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. आणि तो तारक मंत्र असा आहे की तो आता मी बोलून दाखवत नाही, व्हिडिओ अजून मोठा होईल. तारक मंत्रांचा अर्थ सांगते. तारक म्हणजे तारणारा, आपल्यावर कोणतेही संकट आहे किंवा आपण संकट आहे ते संकट तारणारा हा तारक मंत्र आहे. आणि हा तारक मंत्र ना स्वामींना पण खूप प्रिय आहे. स्वामींना सर्वात मंत्रांपैकी हा तारक मंत्र खूप आवडतो. त्यामुळे तारक मंत्रामध्ये पण एवढं सामर्थ्य आहे ना, आपण काही टेन्शनमध्ये असेल, डिप्रेशनमध्ये केलं असून हे मंत्र ऐकलं ना, एक वेळा ऐकलं तरीही तुमचं मन हलकं होणार, डोकं शांत होणार, एवढं ते ताकद आहे त्या मंत्रामध्ये. म्हणून तर त्याला तारक मंत्र म्हणतात. आपल्या आयुष्यातलं येणारं संकट तारून जाऊ दे म्हणून. मग हे मंत्र मी म्हणत असते. आणि गुरुवारी मी सकाळी लवकर उठून देवपूजा करून दर गुरुवारी मी न चुकता देवपूजा करायचीच. आणि त्यानंतर उंबरठा पूजनही करते. आणि दर गुरुवारी माझा दरवाजाही साफ असतो, म्हणजे ओल्या कपड्यांनी मी पुसून घेते गोमूत्र टाकून. त्याचबरोबर पौर्णिमेला अमावस्येलाही मी कदाचित एखाद्याच वेळ माझ्या अमावस्या पौर्णिमेला पण कदाचित राहून गेला असेल दरवाजा पुसायचा, पण दर गुरुवारी मी दरवाजा आणि उंबरठ्याचं पूजन करते. दरवाजा पुसून घेते, उंबरठ्याचं पूजन करते, हळदीचं लेपन लावते, फूल वगैरे अर्पण करते, दिवा लावते. रोज मला ही तुळशीसमोर दिवा लावायला नाही जमत, पण दर गुरुवारी मी न चुकता तुळशी लावून उंबरठ्यामध्ये दिवा असतो माझा. ह्या गोष्टी मी दर गुरुवारी करते. किती का उशिरून जरी लेट उठली तरी ह्या गोष्टी माझ्या झाल्याच पाहिजे असं माझा अट्टहास असतो. हे सर्व मी करते दर गुरुवारी. आणि दर गुरुवारी तर स्वामीचरित्र सारामृत वाचते, स्वामींचा जप करते. आणि आतापासून तर मी हे पण करायला घेतले कालभैरवाष्टकम, तर तेही माझं असतं. श्रीसूक्त रोज करते मी, नाही रोज आता हल्ली रोजच करते, पण दर गुरुवारी पण हे श्रीसूक्त असतंच. रामरक्षा स्तोत्रही मी चालू केले. रामरक्षा स्तोत्र का करते? रामरक्षा स्तोत्रामध्ये असं ताकद आहे ना, आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाचं रक्षण करण्याचे सांगितलेलं आहे त्या गोष्टी. त्यामुळे रामरक्षा स्तोत्र बोलल्याने आपल्या शरीराचं रक्षण होणार आहे, आपल्या आरोग्याचं रक्षण होणार आहे. म्हणून दर गुरुवारी पण बोला, पण तुम्ही रोजच बोला, कारण मी रोजच बोलते. रामरक्षा स्तोत्र रोज बोला, कालभैरवाष्टकम रोज बोला. कालभैरवाष्टकम बोलल्यामुळे ना आपल्या घरावर संरक्षण कवच निर्माण होणार आहे, आपल्या घरावर कोणतं संकट येणार नाही. रामरक्षा स्तोत्र बोलल्याने आपल्या शरीराचं रक्षण होणार आहे. श्रीसूक्त बोलल्यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहणार आहे, लक्ष्मी खेचून येणार आहे तुमच्यापाशी. कारण श्रीसूक्तामध्ये लक्ष्मीची स्तुती केलेली आहे. आणि त्यानंतर दर गुरुवारी मी 14वा आणि 18वा अध्याय वाचते गुरुचरित्राचा. व्यंकटेश स्तोत्र करते, विष्णू सहस्रनाम करते. हे दर गुरुवारी मी करते. आणि इतर दिवशी मी स्वामींचं करते, अध्याय वाचते स्वामीचरित्र सारामृत. त्यानंतर स्वामींचा जप करते, श्रीसूक्ताचं पठण करते, रामरक्षा स्तोत्र आणि कालभैरवाष्टकम हे माझं रोजचं आहे. आणि गुरुवारचं स्वामीचरित्र, स्वामींचा जप, श्रीसूक्त, पुरुष सूक्त, रामरक्षा स्तोत्र, गुरुचरित्राचा 14वा 18वा अध्याय, व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्रनाम आणि कालभैरवाष्टकम हे दर गुरुवारचं करते. हे झाले माझे
मी कशी देवपूजा करते, देवपूजा करताना कोणते मंत्र स्तोत्र बोलते आणि पुन्हा देवपूजा झाल्यानंतर मी का बोलते, कशासाठी बोलते मंत्र स्तोत्र तेही सांगितलं आहे तुम्हाला. त्यानंतर माझ्या गुरुवारची रुटीनही सांगितली सेवेची. तर तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला की नाही कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आतासाठी श्री स्वामी समर्थ.